हां. आज आपण रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स अँड हायर प्लांट्स याचं दुसरं लेक्चर बघणार आहोत. गेल्या लेक्चरला आपण मायक्रोस्पोरेजेनेसिसपर्यंत बघितलेलं आहे. आज आपण पुढचा नेक्स्ट पॉईंट, स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर्स. मायक्रोस्पोर्स मीन्स त्यालाच आपण पोलन ग्रेन सुद्धा म्हणतो. मायक्रोस्पोर्सलाच आपण काय म्हणतो, पोलन ग्रेन. तर ह्या पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. ईच पोलन ग्रेन इज स्पेरिकल इन शेप अँड नॉन मोटाईल. मायक्रोस्पोर्स किंवा पोलन ग्रेनचे प्लांट्समध्ये नॉन मोटाईल असतात. पोलन ग्रेन हा युनिसेल्युलर, एक पेशी, युनिन्यूक्लिएट, having one single nucleus and haploid structure. Unicellular, uninucleate and haploid structure असतं. Pollen grain is surrounded by two layered wall. This wall is called a sporoderm. This wall is called a sporoderm. Two layers. The outer layer is called exile. Outer layer is called a exile. Inner wall layer is called intine. Here you see the structure of pollen grain, spherical, oval in shape, surrounded by two wall layer, outer exine, inner intine. Inside there is single nucleus, uninucleate. Then exine बद्दल आपल्याला जर माहिती बघायची असेल, एक्झाईनचं स्ट्रक्चर बघायचं असेल तर एक्झाईन इज थिक, स्मूथ अँड स्पायनी असते. स्मूथ असते किंवा स्पायनी म्हणजे इट शोज स्कल्पचर्ड पॅटर्न. त्याच्यावर अशी डिझाईन दिसते आपल्याला, त्याच्यावर आपल्याला डिझाईन दिसते, स्कल्पचर्ड पॅटर्न. म्हणून ते स्पेसिफिक प्लांट्समध्ये हे असे स्पाईन्स दिसतात एक्झाईनवर. जे इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स आहेत, बर्ड पॉलिनेटेड प्लांट्स आहेत, त्यांच्यामध्ये एक्झाईनची वॉल अशी असते. तर दिस एक्झाइन इज मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स. कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स कॉल्ड स्पोरोपोलेनिन. हे लक्षात ठेवायचं. याच्यावर प्रश्न येतात, एक्झाइन इज मेड अप ऑफ विच सबस्टन्स, तर स्पोरोपोलेनिन. सो दिस स्पोरोपोलेनिन गिव्स रेजिस्टन्स टू केमिकल्स. रेजिस्टन्स टू केमिकल्स. केमिकल्सपासून या पोलन ग्रेनला ते प्रतिकार क्षमता देतात स्पोर्सिन. नंतर आपल्याला एक्झाइन आल्सो शोज वन ऑर व्हेरी थिन एरियाज ॲट सम प्लेसेस. हे थिन एरिया, पोर्स म्हणतो त्याला. दीज आर कॉल्ड जर्म पोर्स. त्याला आपण काय म्हणतो, जर्म पोर्स. या जर्म पोर्समधून पोलन जर्मिनेशनच्या वेळेला पोलन ट्यूब बाहेर येते. पोलन ट्यूब कम्स आउट थ्रू दिस जर्म पोर्स. हे लक्षात ठेवायचं, जर्म पोर्सचं फंक्शन. नंतर आपल्याला बघायचं आहे ते इंटाइन. नेक्स्ट wall, that is intine. This intine is thin. Intine is made up of cellulose and pectin. ह्या दोन सबस्टन्सची बनलेली असते. हे सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं, त्यामुळं आपण ते लक्षात ठेवायचं. नंतर आपल्याला याच्यावर असा एक हा वॉल लेयर, त्याच्या केमिकल कॉम्पोजिशनवर त्याचा एक टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. वाय पोलन ग्रेन कॅन रिमेन वेल प्रिझर्वड ॲज अ फॉसिल. फॉसिलचे आपल्याला रेकॉर्ड जे मिळतं पोलन ग्रेनचं, ते कशामुळे मिळतं, तर पोलन ग्रेन्स आर वेल प्रिझर्वड ॲज अ फॉसिल बिकॉज द प्रेझेन्स ऑफ स्पोरोपोलेनिन. स्पोरोपोलेनिन त्याच्या एक्झाईनमध्ये असतं, त्यामुळे ते प्रोटेक्शन करते केमिकलपासून. म्हणून त्याच्यापासून त्याचं आपल्याला फॉसिल रेकॉर्ड पोलन ग्रेनचं मिळतं ह्या स्पोरोपोलेनिनमुळे. तर हे स्पोरोपोलेनिनचं लक्षात ठेवायचं. तर स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन काय, युनिन्यूक्लिएट,
unicellular haploid spherical in shape structure surrounded by two wall layers called a sporoderm. Outer layer is exine, inner wall layer is called intine. एक्झाईन बद्दल आपल्याला बघायचं झालं तर एक्झाईन इज थिक स्मूथ अँड स्पायनी ऑर स्क्लप्चर्ड पॅटर्न दिसतो त्याच्यामध्ये. एक्झाईन इज मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स दॅट इज कॉल्ड स्पोरोपोलेनिन. स्पोरोपोलेनिन गिव्स रेजिस्टन्स टू केमिकल्स. नंतर एक्झाईन शोज व्हेरी थिन एरियाज ॲट सम प्लेसेस. इथं असं आपण दाखवलेलं आहे ते फिगरमध्ये. दॅट इज कॉल्ड जर्म पोर्स. आणि ह्या जर्म पोर्सचं फंक्शन काय तर पोलन ट्यूब्स कम्स आउट थ्रू जर्म स्पोर ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन्स. नंतर आपण इंटाईन बद्दल बघायचं. इंटाईन इज थिन. इंटाईन इज मेड अप ऑफ अ सबस्टन्स सेल्युलोज अँड पेक्टिन. दोन सबस्टन्सची बनलेली असते, सेल्युलोज अँड पेक्टिन. काही वेळेला याच्यावर ओनली सेल्युलोज, ओनली पेक्टिन, बोथ सेल्युलोज अँड पेक्टिन अशा पद्धतीचं सुद्धा याच्यावरचं प्रश्न विचारू शकतात. किंवा दोन्हीचं मिळून एक्झाईन आणि इंटाईन आर मेड अप ऑफ स्पोरोपोलेनिन सेल्युलोज रिस्पेक्टिव्हली किंवा सेल्युलोज स्पोरोपोलेनिन असे त्याला पर्याय विचारू शकतात. नंतर पोलन ग्रेनचं फॉसिलमध्ये का प्रिझर्वेशन होतं तर स्पोरोपोलेनिनच्या साठी. सो दिस इज अबाउट दी स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. नाव आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. गॅमेटोफाइट म्हणजे काय, द स्ट्रक्चर विच प्रोड्यूस गॅमेट्स, दे आर कॉल्ड गॅमेटोफाइट. गॅमेटोफाइटचं डेफिनेशन काय, जर असे स्ट्रक्चर की ज्याच्यापासून गॅमेट्स तयार होतात. मग मेल गॅमेट्स असेल तर मेल गॅमेटोफाइट, फिमेल गॅमेट असेल तर इथं आपल्याला बघायचं आहे मेल गॅमेटोफाइट. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. सो दिस डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, इथं आपल्याला त्याची फिगर दिसलेली असत्या. तर मेल गॅमेटोफाइट कशापासून तयार होतं तर पोलन ग्रेनपासून तयार होतं. पोलन ग्रेन इज मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. सो दिस पोलन ग्रेन इज इनिशियल सेल ऑफ मेल गॅमेटोफाइट. पोलन ग्रेन इज इनिशियल सेल ऑफ मेल गॅमेटोफाइट. आता काय वेळेला याच्यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह, पोलन ग्रेन ही इनिशियल सेल ऑफ मेल गॅमेटोफाइट इज पोलन ग्रेन किंवा पोलन मदर सेल, मेगास्पोर मदर सेल असे पर्याय विचारतात. तर पोलन ग्रेन. तर आता हे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट याच्यामध्ये ह्या पोलन ग्रेन इनिशियल सेल असल्यामुळे याच्या एका पोलन ग्रेनपासून हा मेल गॅमेटोफाइट तयार होतो. तर तो कसा तयार होतो तर इन्व्हॉल्व्स टू मायटोटिक डिव्हिजन्स. हे महत्त्वाचं आहे, टू मायटोटिक डिव्हिजन. डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन टेक्स प्लेस बाय टू मायटोटिक डिव्हिजन. म्हणजे ह्या पोलन ग्रेनमध्ये दोन वेळा मायटोटिक डिव्हिजन होते, म्हणजे त्याचा न्यूक्लियस डिवाइड होतो. तर आता पहिलं बघा, पोलन ग्रेन डिवाइड्स बाय मायटोसिस फर्स्ट मायटोसिस टू फॉर्म टू अनइक्वल सेल्स. इथे दिसतात. तर कुठल्या सेल दिसतात त्या, टू अनइक्वल सेल्स. तर these cells are, one is generative cell and other is vegetative cell. Generative cell and vegetative cell. तर असे ह्या दोन सेल्स दिसतात. त्यापैकी आता आपल्याला अनइक्वल सेल दिसतात. त्यातली जनरेटिव्ह सेल जे आहे, लार्जर नेकेड सेल इज कॉल्ड व्हेजिटेटिव्ह सेल अँड स्मॉलर इज कॉल्ड जनरेटिव्ह सेल. म्हणजे स्मॉल असते दॅट इज जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल इज स्मॉल आणि व्हेजिटेटिव्ह सेल इज लार्ज. इथं आपल्याला फिगरमध्ये ती बघायला मिळते. त्याच्यानंतर व्हेजिटेटिव्ह सेल जे असते, दिस व्हेजिटेटिव्ह सेल इज रिच इन फूड. व्हेजिटेटिव्ह सेल किंवा दॅट इज ऑल्सो कॉल्ड ट्यूब सेल. व्हेजिटेटिव्ह सेल किंवा ट्यूब सेल इज रिच इन फूड. इरेग्युलर शेपला न्यूक्लियस, त्याच्यामध्ये न्यूक्लियस तिचा आणखी इरेग्युलर शेपला असतो. त्यामुळे हे पोलन ग्रेनमध्ये व्हेजिटेटिव्ह सेल त्याच्यामध्ये अन्नघटक जास्त असल्यामुळे, फूड रिच असल्यामुळं आता नवीन जे काही मार्केटमध्ये पोलन ग्रेन्स आर रिच इन न्यूट्रिएंट्स. हेन्स लार्ज नंबर ऑफ पोलन प्रोडक्ट्स इन द फॉर्म ऑफ टॅबलेट्स, जे गोळ्या आणि सायरप्स
आर अवेलेबल इन मार्केट. म्हणजे न्यूट्रिएंट म्हणून आता पोलन ग्रेन पासून न्यूट्रिएंटचं सायरप आणि गोळ्या तयार केल्या आहेत. तर ह्या पोलनचे टॅबलेट्स किंवा सायरप जर कन्झम्पशन, पोलन कन्झम्पशन इन्क्रीज परफॉर्मन्स इन ॲथलेट्स अँड रेस हॉर्सेस. म्हणजे शर्यतीचे घोडे यांना हे पोलनचे टॅबलेट्स किंवा सायरप्स दिलं जातं. काही ॲथलेट्स हे न्यूट्रिएंट्स घेतात, गोळ्या घेतात, म्हणजे त्यांची ताकद वाढते. तर काही वेळेला याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो की पोलन ग्रेन्स आर युज्ड ॲज सोर्स ऑफ न्यूट्रिएंट्स. व्हाय? तर ते व्हेजिटेटिव्ह सेल ऑफ पोलन ग्रेन इज रिच इन फूड. हे त्याचं उत्तर देत राहायचं त्याच्यावर. तर नंतर जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेलबद्दल सुद्धा आपण बघायचं आहे. तर जनरेटिव्ह सेल जे आहे ह्या जनरेटिव्ह सेलमध्ये काय दिसतं आपल्याला? जनरेटिव्ह सेल फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझममध्ये ते तरंगत असते, फ्लोट्स होते म्हणजे. तर इन मोस्ट ऑफ अँजिओस्पर्म, म्हणजे आता इथं आपल्याला पोलन ग्रेन टू सेल्ड झाला, एक व्हेजिटेटिव्ह सेल आणि टू सेल्ड जनरेटिव्ह सेल. So this two-celled pollen grain is called partially developed male gametophyte or young male gametophyte. त्यामुळं most of angiosperms, about 60% angiosperm मध्ये pollen grains are celled from the anther at two-celled stage. दोन सेल स्टेजमध्ये पोलन ग्रेन त्या अंतरमधून रिलीज होतो पॉलिनेशनसाठी. तर हे लक्षात ठेवायचं, टू सेल्ड स्टेज. आता ती फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. आता सेकंड मायटोटिक डिव्हिजन जी होते पोलन ग्रेनमध्ये ती टेक्स प्लेस इन जनरेटिव्ह सेल. द जनरेटिव्ह सेल डिवाइड्स बाय सेकंड मायटोसिस. फर्स्ट मायटोसिस टेक्स प्लेस व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये होत नाही, तर ती कोणत्या सेलमध्ये होते? जनरेटिव्ह सेलमध्ये. So this generative cell divides by second mitosis and give rise किंवा produce two non-motile male gametes. जे मेल गॅमेट्स तयार होतात ते नॉन मोटाईल मेल गॅमेट्स होतात. आता हे जे जनरेटिव्ह सेलमध्ये जी मायटोटिक डिव्हिजन होते ते कधी होते? So the mitotic division of generative takes place either in pollen grain, म्हणजे काहींच्यामध्ये सुरुवातीलाच पोलन ग्रेनमध्ये होते, म्हणजे थ्री सेल्ड पोलन, ऑर इन पोलन ट्यूब, गायनोशियममध्ये जर्मिनेट झाल्यानंतर, किंवा पिस्टिलवर पोलन ट्यूबमध्ये होते. ते आपण पुढं बघणार आहे. फर्टिलायझेशन, पॉलिनेशनच्या वेळेला, फर्टिलायझेशनच्या वेळेला जर्म पोलन ट्यूब कशी तयार होते ते, त्या पोलन ट्यूबमध्ये ही जनरेटिव्ह सेलची सेकंड मायटोटिक डिव्हिजन होते. काही प्लॅंट्समध्ये पोलन ग्रेन अँथरमध्ये असतानाच होते, थ्री सेल्ड पोलन ग्रेन म्हणून. सो दिस इज अबाउट दी डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन. डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन. आपल्याला परत एकदा पोलन ग्रेनचे इथे फिगर आहे. त्या फिगरमध्ये इथे आपल्याला दिसतं की दिस इज पोलन ग्रेन, एक्झाईन, इंटाईन, divides by mitotic cell to form two unequal cells, generative cell, vegetative cell. Then this vegetative cell is contain food, nutrient. This small generative cell float in the cytoplasm of vegetative cell. Now this two-celled pollen grain is called a partially developed किंवा young male gametophyte. Then in some majority plants मध्ये second mitotic division takes place in generative cell. So this generative cell divides to produce two male gametes. म्हणजे काही प्लॅन्टच्या मध्ये ही थ्री सेल्ड स्टेज इथे आपल्याला दिसते मेल गॅमेटोफाइटची. तर आणि काहींच्या मध्ये हे पोलन ट्यूब तयार होते. पोलन ट्यूब तयार झाली की त्याच्यातून ट्यूब न्यूक्लियस टोकाला येतो. त्याच्यानंतर जनरेटिव्ह सेल जे असते ते डिवाइड्स होतात आणि टू मेल गॅमेट्स तयार होतात.
सो दिस इज पोलन ट्यूब. इथं तुम्हाला ह्या फिगरमध्ये लेबल केलेलं दाखवलेलं आहे. तर सो दिस इज अबाउट दी development of male gametophyte. Then second point, next point, that is gynoecium. So this gynoecium is female reproductive whorl of the flower. Androecium male reproductive, gynoecium female reproductive. This gynoecium is also called a pistil. Female reproductive. त्यामुळे त्या फ्लावरला पिस्टिलेट फ्लावर सुद्धा असं म्हणतात. So this gynoecium is made up of carpels. These carpels are called megasporophyll. So this term अगदी लक्षात ठेवायचे. Megasporophyll. Megasporophyll represents carpel of the flower. असं विचारतात. प्रश्न विचारलेला असतो की मेगास्पोरोफिल रिप्रेझेंट्स कार्पेल, मेगास्पोर मदर सेल. तर ते कार्पेल हा लक्षात ठेवायचं. कार्पेल मेगास्पोरोफिलसाठी. ए फ्लावर विथ, आता हे जे कार्पेल्स असतात काही फ्लावर्समध्ये फ्री कार्पेल्स असतात. जर फ्री कार्पेल्स फ्री असेल तर त्याला टर्म वापरतात ॲपोकार्पस कार्पेल. एक्झाम्पल दिलेलं आहे मायकेलिया. मायकेलिया म्हणजे पिवळा चाफा, मायकेलिया चंपका. कार्पेल्स फ्री अपोकार्पस. फ्लावर विथ मेनी फ्युज्ड कार्पेल. कार्पेल जर फ्युज्ड असेल तर दॅट कंडिशन इज कॉल्ड सिनकार्पस. एक्झाम्पल ब्रिंजल, वांगा याच्यामध्ये, किंवा आपण हिबिस्कस, हिबिस्कस सुद्धा हे सिनकार्पस फ्युज्ड कार्पेल्स असतात, त्याच्यामध्ये आपल्याला ते दिसून येतं. ईच कार्पेल हॅज 3 पार्ट्स. कुठले 3 पार्ट्स असतात? ओरी, स्टाईल आणि स्टिग्मा. म्हणजे दिस इज ओरी, दिस आर स्टाईल, सॉरी दिस इज स्टिग्मा, स्टाईल आणि अशी बेसला ही फुगीर ओव्हरी असते. ह्या ओव्हरीमध्ये असे लहान लहान ओव्हिल्स असतात. ओव्हरीमध्ये काय असतात? ओव्हिल्स असतात. द नंबर ऑफ ओव्हिल्स इन ओव्हरी मे बी 1 to many. काही प्लॅन्ट्समध्ये एका ओव्हरीमध्ये एकच ओव्हिल असतो, काहींच्यामध्ये अनेक ओव्हिल्स असतात. तर त्याचं इथं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. ते एक्झाम्पल कुठलं दिलेलं आहे एक्झाम्पल? तर इथं आपण बघतो की जे सिरियल्स आहेत, मेज, राईस, wheat, mango, these plants contain one ovule that is called a uniovulate. That is called a uniovulate. Uni म्हणजे एक ओव्हिल असतं. नंतर टोमॅटो, लेडीज फिंगर म्हणजे भेंडी म्हणतो त्याला आपण, दे आर मल्टी ओव्ह्युलेट, म्हणजे अनेक मेनी ओव्हिल्स असतात त्यांच्या ह्याच्यामध्ये. उदाहरणार्थ पपई, पपईमध्ये किती, पपई ऑल्सो मल्टी ओव्ह्युलेट, त्याच्यामध्ये किती सीड्स असतात. टोमॅटोमध्ये किती सीड्स असतात, वांग्यामध्ये किती सीड्स असतात. वांगंसुद्धा हा मल्टी ओव्ह्युलेटचा प्रकार आहे. भोपळा वगैरे अनेक आपल्याला जे माहीत आहे ते. मका युनि ओव्ह्युलेट, मक्यामध्ये एकच ओव्हिल असतो, 1 ओव्हिल. मँगोमध्ये एकच कोय असते, त्याच्यामध्ये एकच सीड असते, म्हणून ते युनि ओव्ह्युलेट. तर ही एक्झाम्पल लक्षात ठेवायची, युनि ओव्ह्युलेट आणि मल्टी ओव्ह्युलेट. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचार. छोटे छोटे प्रश्न बारीकीवर नसतात, फारसा अवघड नाही. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, ते झालं आपण कार्पेल्स, गायनोशियमबद्दल. ह्यातला महत्त्वाचा पार्ट बघायचा आहे तो म्हणजे नेक्स्ट पॉईंट, स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. ओव्ह्युल्स आर प्रेझेंट इन ओव्हरी. ओव्हरीमध्ये ओव्ह्युल्स असतात. जसं कार्पेलला आपण मेगास्पोरोफिल म्हणलं, तर ओव्ह्यूलची डेफिनेशन, ओव्ह्यूल इज ॲन इंटेग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम. ओव्ह्यूलला मेगास्पोरेंजियम म्हणतात. मेगास्पोरोफिल आणि मेगास्पोरेंजियम याच्यातला फरक लक्षात. कार्पेलला मेगास्पोरोफिल म्हणतात आणि ओव्ह्यूलला काय म्हणतात? मेगास्पोरेंजियम. आता हे आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे. अनाट्रॉपस ओव्हिल्स, ओव्हिलचे प्रकार आहेत असे, अनाट्रॉपस, आर्थोट्रॉपस, कम्पॅलोट्रॉपस वगैरे ते. तर त्यातला हा म्हणजे कॉमन टाईप अनाट्रॉपस ओव्हिल, मोस्ट ऑफ एंजिओस्पर्ममध्ये हा अनाट्रॉपस ओव्हिल असतो, म्हणून ते इथे घेतलं आहे. तर त्याची डेफिनेशन काय अनाट्रॉपस ओव्हिलची? तर ह्या ओव्ह्यूल मध्ये काय असतं? द ओव्ह्यूल इन विच मायक्रोपाईल इज डायरेक्टेड डाऊनवर्डली अँड लाईज क्लोज किंवा प्रेझेंट ॲडजेसंट टू दी फ्युनिकल किंवा स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड अनाट्रॉपस ओव्ह्यूल. अनाट्रॉपस ओव्ह्यूलची डेफिनेशन, व्हॉट इज अनाट्रॉपस ओव्ह्यूल? तुम्हाला त्याची व्याख्या लक्षात आली पाहिजे की द ओव्ह्यूल इन विच मायक्रोपाईल इज डायरेक्टेड डाऊनवर्डली, खाली तोंड होतं त्याचं,
अँड दिस मायक्रोपाईल प्रेझेंट ॲडजेसंट टू दी फ्युनिक्युलस किंवा त्याला फ्युनिकल म्हणतात, इज कॉल्ड अनाट्रॉपस ओव्ह्यूल. जर तुम्ही हे जर बघितलं, अनाट्रॉपस ओव्ह्यूलची फिगर जर बघितली इथं इथं आपल्याकडे आहे अनाट्रॉपस ओव्ह्यूलची फिगर इथं बघा. तर हे मायक्रोपाईल आहे, हे असं खाली डाऊनवरली डायरेक्ट झालेलं आहे. इथे हे मायक्रोपाईल डाऊनवरली डायरेक्टेड झालेलं आहे आणि हे फ्युनिकल हे मायक्रोपाईल कुणाला जवळ आले, क्लोज, लाईज क्लोज टू, ॲडजेसंट म्हटलं आहे, ॲडजेसंट टू फ्युनिकल किंवा फ्युनिकल. तर हे असं इन्व्हर्टेड ओव्ह्यूल, इट इज कॉल्ड अनाट्रॉपस ओव्ह्यूल. इथे दिसते हे मायक्रोपाईल ओपनिंग आहे, ते मायक्रोपाईल बद्दल बघणार आहे, व्हॉट इज मायक्रोपाईल, व्हॉट इज इट्स फंक्शन हे बघणार. पण आता फक्त डेफिनेशन प्रमाणे दिस इज इन्व्हर्टेड ओव्ह्यूल. The ovule in which micropyle is directed downwardly, डाऊनवर्ड डायरेक्शनला हे मायक्रोपाईल आहे आणि इट लाईज क्लोज टू दी फ्युनिकल किंवा फ्युनिक्युलस ॲडजेसंट. तर हे त्याचं आपल्याला स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे पुढं आता. तर हे डेफिनेशन झाली त्याची. आता नंतर नेक्स्ट पॉईंट, स्ट्रक्चर ऑफ अनाट्रॉपस ओव्ह्यूल. स्ट्रक्चर ऑफ अनाट्रॉपस ओव्ह्यूल. What is its structure? तर the ovule consists two main parts, namely कुठले त्यांचे दोन पार्ट्स आहेत, तर one is stalk and second is body. Anatropous ovule consists how many parts? Two parts. काय नाव त्यांची, नेमली एक स्टॉक आणि बॉडी. आता स्टॉक कोणाला म्हणायचं, स्टॉक म्हणजे देठ म्हणतो आपण. द स्टॉक ऑफ दी ओव्ह्यूल इज कॉल्ड फ्युनिक्युलस किंवा फ्युनिकल म्हणतात. मग अशी आपण फिगरमध्ये दाखवलं त्याचं फ्युनिकलस म्हणजे देठ. सो दी स्टॉक अटॅचेस ओव्ह्यूल टू दी प्लासेंटा. प्लासेंटा हा न्यूट्रिटिव्ह टिश्यू असतो ओव्हरीमध्ये. तर त्या प्लासेंटा ह्या ओव्ह्यूलला अन्न सप्लाय करतो, न्यूट्रिशन, त्याला हे स्टॉक अटॅच करतं आणि त्या प्लासेंटापासून अन्न वहन करणं हे ट्रान्सपोर्ट न्यूट्रियंट्स हे त्याचं स्टॉकचं काम आहे, प्लासेंटा. काही ओव्ह्यूलला स्टॉक असतो, काही ओव्ह्यूलला स्टॉक नसतो. द ओव्ह्यूल विथ स्टॉक इज कॉल्ड फ्युनिक्युलेट ओव्ह्यूल आणि द ओव्ह्यूल विदाउट स्टॉक इज कॉल्ड सेसाईल ओव्ह्यूल. हे तिथलं बाकीचं तुम्हाला असं म्हणजे एक जाता जाता माहिती असावं म्हणून सांगितलं. नंतर नेक्स्ट पॉईंट, बॉडी ऑफ दी ओव्ह्यूल. नेक्स्ट पॉईंट इज बॉडी ऑफ दी ओव्ह्यूल. आता बॉडी म्हणजे कुठलं, तर बॉडी इज मेजर सोलन पार्ट ऑफ ओव्ह्यूल. फुगीर पार्ट मोठा जो असा दिसतो तो, दॅट इज कॉल्ड बॉडी. सो दिस बॉडी इज प्रेझेंट ॲट दी टिप ऑफ फ्युनिकल. बॉडी इज प्रेझेंट ॲट दी टिप ऑफ दी फ्युनिकलच्या टोकाला फुगीर पार्ट असतो, दॅट इज कॉल्ड बॉडी. आता ह्याच्या बॉडी आणि स्टॉक ह्याच्यामध्ये एक पॉईंट आहे, तुम्हाला याच्यावर बरेच वेळेला ऑब्जेक्टिव्ह विचारलं, हायलम. What is hilum? तर the place or point of attachment of funiculus with the body of ovule is called hilum. म्हणजे ओव्ह्यूलच्या बॉडीला फ्युनिक्युलस ज्या पॉईंटला अटॅच होते त्या पॉईंटला हायलम म्हणतात. द पॉईंट ऑफ अटॅचमेंट ऑफ बॉडी विथ द फ्युनिकल इज कॉल्ड हायलम. इज कॉल्ड हायलम. तर ते हायलमची डेफिनेशन लक्षात ठेवायची. द पॉईंट ऑफ अटॅचमेंट ऑफ बॉडी ऑफ ओव्ह्यूल टू दी फ्युनिक्युलस किंवा फ्युनिकल विथ द बॉडी ऑफ दी ओव्ह्यूल इज कॉल्ड. सो दिस हायलम रिप्रेझेंट जंक्शन. हायलम रिप्रेझेंट्स जंक्शन बिटवीन ओव्ह्यूल अँड फ्युनिकल. त्याला जंक्शन म्हणलं आहे असं आता नवीन सिलेबस. पॉईंट अटॅचमेंट असेल याच्यामध्ये म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हटलंय, जंक्शन. नंतर आता बॉडी बद्दल बघूया आपण, ते स्टॉक बद्दल बघूया. द बॉडी ऑफ द ओव्ह्यूल शोज फॉलोइंग पार्ट्स. कुठले कुठले पार्ट्स, एक न्यूसेलस, चाल्झा, इंटेगमेंट्स, मायक्रोपाईल अँड एम्ब्रिओसाइट, असे हे 5 पार्ट्स. द बॉडी ऑफ ओव्ह्यूल शोज फॉलोइंग पार्ट्स. कुठले कुठले पार्टची नावं काय, वन इज न्यूसेलस, चाल्झा, इंटेगमेंट, मायक्रोपाईल आणि एम्ब्रिओसाइट. तर हे जे 5 पॉईंट आहेत हे पूर्वी हा प्रश्न 8 मार्काला यायचा, डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ आर्थोट्रॉपस ओव्ह्यूल. आता 8 मार्काचं क्वेश्चन्स नसल्यामुळं एका एका वाक्यातच याची माहिती दिलेली आहे आपल्याला. तर फर्स्ट पहिला पार्ट न्यूसेलस.
न्यूसेलसला काय म्हणतात? न्यूसेलस इज मेगॅस्पोरेंजियम प्रॉपर. न्यूसेलस इज मेगॅस्पोरेंजियम प्रॉपर. तर इथं आपल्याला बघा, मगापासून आपण काय म्हटलं? कार्पेलला मेगॅस्पोरोफिल म्हणलं, ओव्ह्यूलला काय म्हटलं? मेगॅस्पोरेंजियम. मग ह्यातला मेगॅस्पोरेंजियम प्रॉपर कुठला पार्ट? तर न्यूसेलस. न्यूसेलस इज मेगॅस्पोरेंजियम प्रॉपर, हे लक्षात ठेवायचं. सो दिस मेगॅस्पोरेंजियम इज parenchymatous tissue present at the center of ओव्ह्यूल्स बॉडी. तर पॅरेंकायमॅट न्यूसेलस हे काय आहे? तर पॅरेंकायमॅटस टिश्यू, इट इज डिप्लॉइड आहे 2n नंबर हॅव्हिंग. तर सेल्स त्याच्यामध्ये असतात, त्याची प्लॉइडी जी असते न्यूसेलसची ती डिप्लॉइड असते. नवीनच टर्म आपल्याला विचारलेले असते प्लॉइडी. क्रोमोसोम नंबर म्हणत नाही, तर त्याला प्लॉइडी म्हणतात. त्याला काय म्हणतात? प्लॉइडी. तर ते प्लॉइडी म्हणजे नंबर ऑफ क्रोमोसोम्स, हे लक्षात ठेवायचं. तर ते 2n म्हटलं की डिप्लॉइड असतं. तर न्यूसेलस हे जे आहे ते डिप्लॉइड असतं, म्हणजे त्याच्यात 2n नंबर क्रोमोसोम असतात, 26, 28 असे त्याच्यात दप्पट असं. तर हे लक्षात ठेवायचं, न्यूसेलसमधले क्रोमोसोम डिप्लॉइड असतो 2n. पॅरेंकायमॅटस टिश्यू डिप्लॉइड असतो. नंतर नेक्स्ट पार्ट चाल्झा. आता हे आपल्याला ओव्ह्यूलमध्ये बघायला मिळतील. कुठं कुठं आहे ते? हे बघा, न्यूसेलस, हा न्यूसेलस, न्यूसेलस, हा न्यूसेलस इथं दाखवलं आहे. हा एवढा असा सेपरेट पार्ट, आणि न्यूसेलसमध्ये हे बॉडी दिसलेली आहे. तर ते याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि दुसरा पार्ट चाल्झा, हा इथं पार्ट आहे चाल्झा अपोजिट बाजूला, बेसल पार्ट. चाल्झा इज द बेसल पार्ट. म्हणून आपल्याला बघायचं इथं चाल्झा. चाल्झाचं स्ट्रक्चर काय? चाल्झा इज बेसल पार्ट ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड चाल्झा. दॅट एंड इज कॉल्ड चालाझल. त्या बाजूला काय म्हणतात? चालाझल एंड म्हणतात. म्हणजे पुन्हा डिस्क्राईब करताना काय? चालाझल एंड. सो दिस चालाझल एंड इज अपोजिट टू मायक्रोपाईल. मायक्रोपाईलच्या विरुद्ध असते. त्या एंडला मायक्रोपाईलच्या बाजूला पुढे आपण लिहिलं मायक्रोपायलर एंड. मायक्रोपायलर एंड आणि चालाझल एंड असे ते दोन टोकं लक्षात ठेवायचे ओव्ह्यूलच्या बाबतीत. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे, दॅट इज इंट्युगमेंट्स. आता इंट्युगमेंट्स म्हणजे काय? तर ईच ओव्ह्यूल हॅज 2 इंट्युगमेंट्स. प्रत्येक ओव्ह्यूलला इंट्युगमेंट्स, 2 इंट्युगमेंट्स. त्या इंट्युगमेंट्सना नावं काय दिलेले आहेत? आउटर इंट्युगमेंट आणि इनर इंट्युगमेंट. हे जे दोन्ही इंट्युगमेंट्स आहेत त्यांची नावं काय? आउटर इंट्युगमेंट अँड इनर इंट्युगमेंट. आता हे इंट्युगमेंट सराउंड्स द न्यूसेलस. न्यूसेलसला सराउंड करतो. त्यामुळं इंट्युगमेंटचं फंक्शन काय? इंट्युगमेंट्स आर प्रोटेक्टिव्ह फंक्शन, म्हणजे प्रोटेक्ट द न्यूसेलस, प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह कवरिंग. 2 इंट्युगमेंट्स, आउटर इंट्युगमेंट्स अँड इनर इंट्युगमेंट्स. आउटर इंट्युगमेंट्स अँड इनर इंट्युगमेंट्स हे लक्षात ठेवायचं. नंतर नेक्स्ट पॉइंट, is micropyle. So what is this micropyle? मायक्रोपाईल आपल्याला इथं दिसतं ओव्ह्यूल्समध्ये. तर दिस इज मायक्रोपाईल. इथं आपल्याला दिसतं ओपनिंग. इथं काय दिसतं आपल्याला? मायक्रोपाईलचं ओपनिंग दिसतं. तर हे इंट्युगमेंट्स, आता इथं लिव्हचं स्पेलिंग चुकलं, LEAVE पाहिजे. त्या विद्यार्थ्यानं LIVE लिहिलंय, हे एक लक्षात ठेवायचं. तर तुम्ही करेक्ट करून घ्यायचं. LEA, लिव्ह म्हणजे सोडणे. इंट्युगमेंट्स लिव्ह अ नॅरो ओपनिंग ॲट द अपेक्स ऑफ ओव्ह्यूल. ओव्ह्यूलच्या टोकाला. दिस ओपनिंग इज कॉल्ड मायक्रोपाईल. This end of ovule is called a micropylar end. This end of ovule is called a micropylar end. नंतर हे पार्ट्स त्याच्यामध्ये झाले. नंतर नेक्स्ट पॉईंट एम्ब्रिओ शॅक. तर आपल्याला एम्ब्रिओ शॅक दिसते. तर ही जी आतमध्ये अशी दिसते ही एम्ब्रिओ शॅक, एवढी अशी ही एम्ब्रिओ शॅक. तर
एम्ब्रिओ शॅक इज कॉल्ड अ फिमेल गॅमेटोफाईट. आता ही एम्ब्रिओ शॅकची आयडिया असते ती हॅप्लॉइड असतात, एन नंबर ऑफ क्रोमोस. एम्ब्रिओ शॅक एन असते, हॅप्लॉइड. एवढं लक्षात ठेवायचं त्याच्या बाबतीला, एन नंबर ऑफ क्रोमोसोम्स. नंतर एम्ब्रिओ शॅक इज प्रेझेंट इन न्यूसेलस. एम्ब्रिओ शॅक इज ओव्हल मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर. म्हणजे याच्यामध्ये किती सेल्स आहेत आपल्याला लक्षात येतील, त्या मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर आहे ते, मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर याच्यामध्ये. तर ते आपल्याला पुढं किती स्ट्रक्चर असतात तर ह्याच्यात दिसते. एम्ब्रिओ शॅकच्या पुढं आपण ज्यावेळेला हे डेव्हलपमेंट बघणार त्याच्यात डिटेल बघणार आहेत. मग इथं चालाजल एंडला 3 सेल्स असतात, त्यांना अँटीपोडल सेल म्हणतो. मध्ये आहेत त्यांना मध्ये हे सेल आहे त्याला सेकंडरी न्यूक्लियस म्हणतो. इकडच्या बाजूला मधली जी सेल आहे या 3 पैकी मायक्रो एक सेल म्हणतो. बाजूच्या 2 आहेत त्यांना सिनर्जिड सेल म्हणतो. तर हे आर्थोट्रॉपस ओव्हलचं स्ट्रक्चर तुम्हाला आता काही फिगर येत नाही, पण ते त्याचे पार्ट्स माहीत पाहिजे. म्हणजे फ्युनिकल, मायक्रोपायल, न्यूसेलस, एग सेल, सिनर्जिड सेल, हे एवढे एम्ब्रिओ शॅक ते लेबल केलेलं आहे. सेकंडरी न्यूक्लियस या 3 चालाझल एंडला असतात, त्या अँटीपोडल्स असतात. चालाझल एंड हे एवढे स्ट्रक्चर ते आपणाला बघता आलं पाहिजे. नंतर जसं आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस बघितलं तसं इथे ही मेगॅस्पोरोजेनेसिसची डेफिनेशन आहे. मेगॅस्पोरोजेनेसिसची डेफिनेशन काय? मेगॅस्पोरोजेनेसिसची डेफिनेशन फॉर्मेशन ऑफ मेगॅस्पोर्स. हे मेगॅस्पोर जे असतात ते हॅप्लॉइड म्हणजे एन हॅप्लॉइड फ्रॉम मेगॅस्पोर मदर सेल, MMC. मेगॅस्पोर मदर सेल म्हणजे MM. बाय मेयोसिस इज कॉल्ड मेगॅस्पोरोजेनेसिस. Formation of megaspores from megaspore mother cell by meiosis is called megasporogenesis. ही मेगॅस्पोरोजेनेसिसची डेफिनेशन येते. तिथं मेल गॅमेट्समध्ये काय? मायक्रोस्पोरोजेनेसिस. तिथं फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर्स बाय मायक्रोस्पोर मदर सेल. इथं मेगॅस्पोरच्या ऐवजी मायक्रोस्पोर शब्द घालायचा. मदर सेल तसंच, मेयोसिस सेम, एवढंच घालायचं. मेगा आणि मायक्रो म्हणजे त्या दोन्ही डेफिनेशन नीटपणे लक्षात राहतात. तर हे झालं स्ट्रक्चर ऑफ अनाट्रॉपस ओव्ह्यूल. तर त्याचे हे स्ट्रक्चर परत इथे एकदा बघा. हे स्टॉक आहे त्याला फ्युनिकल म्हणतात. हे सोलन पोर्शन आहे त्याला बॉडी म्हणतात. बॉडी ऑफ दी ओव्ह्यूल शोज न्यूसेलस, चाल्झा, इंट्युगमेंट्स. इंट्युगमेंट्स 2 आहेत, आउटर इंट्युगमेंट्स, इनर इंट्युगमेंट्स. नंतर मायक्रोपाईल आणि एम्ब्रिओ शॅक हे त्याचे पार्ट्स असे लक्षात ठेवायचे, लेबल करून लक्षात ठेवायचे. नंतर आता नेक्स्ट पॉईंट आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. तर हा डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट जो पॉईंट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघायचा आहे. इथं आपण जरासं आता थांबूया.